फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बघा, टीईटीचे अगोदरचे पण 2 व्हिडिओ पाहिले। त्याच्यामध्ये परिसर अभ्यासाची जी पुस्तकं आहे आणि विज्ञानाची पुस्तकं त्यामधून मी प्रश्न तयार केले होते। तसे आपले 40 प्रश्न झालेले आहेत। हे 41 ते 60 असे 20 प्रश्न मी घेत आहे। ठीक आहे, प्रत्येक बुक्समधून मी प्रश्न तयार केलेले आहेत प्रत्येक टॉपिकवर। पहिला प्रश्न बघा आपला, परपोषी वनस्पतीमध्ये डॅश डॅश नसते। तर परपोषी वनस्पतीमध्ये बघा हरितद्रव्य नसते, त्यामुळेच ते इतर वनस्पतींवर अवलंबून असतात, म्हणूनच त्यांना परपोषी वनस्पती असं म्हटलं जातं। ठीक आहे, जसं अमरवेल आहे। ठीक आहे, आणि हरितद्रव्य नसल्यामुळे ते स्वतःचं अन्न जे आहे ते प्रकाश संश्लेषणाद्वारे बनवू शकत नाही। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकन कायदा कधी करण्यात आला आहे? तर बघा, हा जो कायदा आहे 2006 मध्ये करण्यात आला आहे। त्याच्यानुसारच FSSAI जे आहे त्याची स्थापना जी आहे ती करण्यात आली आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, वस्तुमान ही कोणती राशी आहे? ओके, तर वस्तू ही आदिश राशी आहे। ठीक आहे, आणि वजन जी असते ती सदिश राशी असते। ठीक आहे, तर वस्तुमान जे असतं ते जडत्वाचं गुणात्मक माप सांगत असतं, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, प्रश्न बघा, ओझोनचे रूपांतरण कशामुळे होते? ओके, तर ओझोनचे रूपांतरण जे असतं तर बघा, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजन असते त्याचं रूपांतर हे कशामध्ये होतं? ओझोनमध्ये होतं। ओझोनचं काय काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सूर्यापासून येणारे अतिनील किरण जे आहे त्याच्यापासून आपल्या पृथ्वीचं तो संरक्षण करत असतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, शीघ्र संगणन क्रियेमुळे अधिक प्रमाणात पाऊस पडतो त्याला काय म्हणतात? ठीक आहे, तर बघा, एखाद्या छोट्या भागामध्ये अधिक प्रमाणात कधी कधी पाऊस पडतो, तर त्या कोणत्या क्रियेमुळे पडतो? तो शीघ्र संगणन क्रियेमुळे। तर त्या संगणन क्रियेलाच ढगफुटी असं सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात। वनस्पतीमध्ये सर्वात बाहेरचे आवरण कोणते असते? तर बघा, वनस्पतीमध्ये सर्वात बाहेरचे आवरण जे असते ते पेशी भित्तिका असते। ठीक आहे, परंतु प्राण्यांमध्ये सगळ्यात बाहेरचं आवरण जे असतं ते पेशी पटल असतं। सगळे प्रश्न हे टॉपिकवर आहे आणि पुस्तकाच्या प्रत्येक पानावर जर मला महत्त्वाचा प्रश्न वाटला आहे तो मी इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? हे जे प्रश्न आहे ना, हे ब्रॅकेटमध्ये असं छोटं बॉक्स बनवलेला असतो आणि त्याच्यामध्ये दिलेली माहिती असते ना, त्याच्यावर मी घेतलेले आहे। ठीक आहे, तर स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला बघा मायोलॉजी असं म्हटलं जातं। तर हेमॅटोलॉजी कशाला म्हटलं जातं? रक्ताबद्दलचा जो अभ्यास असतो त्याला म्हटलं जातं। आणि ऑन्कोलॉजिस्ट बघा, ऑन्कोलॉजिस्ट हे जे असतं ते कॅन्सर संदर्भात जो अभ्यास असतो त्याला म्हटलं जातं। आणि कार्डिओलॉजिस्ट बघा, हृदयासंदर्भात जो अभ्यास असतो त्याला कार्डिओलॉजिस्ट असं म्हटलं जातं। ठीक आहे, 48वा प्रश्न बघा, लाळेमध्ये कोणते विकर असते? तर लाळेमध्ये बघा टायालिन हे नावाचे विकर असते। तर टायालिनलाच अमायलेज असं सुद्धा म्हटलं होतं। पिष्टमय पदार्थाचे शर्करेमध्येच म्हणजेच माल्टोजमध्ये जे आहे ते रूपांतरण होत असते। ठीक आहे, तर लाळ हे काय एक विकर आहे, हे पण लक्षात ठेवा। एकूण मूलद्रव्य किती आहे? पुढचा प्रश्न बघा, तर एकूण मूलद्रव्य जी आहे ते एकूण 118 आहेत, असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। 92 जे असतात ते निसर्गात आढळत असतात आणि बाकीचे जे आहे उरलेले ती मानवनिर्मित मूलद्रव्य आहेत। ओके, पुढचा प्रश्न बघा, विद्युत दिव्यामध्ये कशाची तार असते? हा प्रश्न बघा खूप सोपा आहे, बऱ्याचशा लोकांना माहिती असते। तर त्याच्यामध्ये बघा टंगस्टन या धातूची जी आहे ती तार असते। ठीक आहे, तर आता तुम्ही म्हणणार हा प्रश्न का घेतला आहे ONGCचे मुख्यालय? तर बघा, जनरल नॉलेजमध्ये सुद्धा येतो आणि परिसर अभ्यास म्हणजेच विज्ञानाच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे दिलेलं आहे। तर ONGCचे मुख्यालय जे आहे ते डेहराडून इथे आहेत। ओके, तर बघा, CNGचा फुल फॉर्म काय आहे? तर CNGचा फुल फॉर्म असतो कंप्रेस्ड नॅचरल गॅस, म्हणजे हा एक नैसर्गिक गॅस असतो। ठीक आहे, तर बघा LNGचा पण फुल फॉर्म आपल्याला माहिती पाहिजे, लिक्विफाईड नॅचरल गॅस। ओके, हे सगळे नैसर्गिक गॅस आहेत। ओके, पुढचा प्रश्न बघा, शार्क कॉड मासे याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर बघा, शार्क कॉड मासे याचा उपयोग जो आहे तो अ, ड आणि ई जीवनसत्वयुक्त तेल निर्मिती याच्यासाठी केला जातो। ठीक आहे, तर बघा, बुरशीपासून जे आहे प्रतिजैविकेंची निर्मिती जी केली जाते। पुढचा प्रश्न बघा, शून्य छायादिन कशाला म्हणतात? तर बघा, शून्य छायादिन आहे ज्या दिवशी सूर्य जो आहे तो बरोबर आपल्या माथ्यावर येतो, तर त्याला शून्य छायादिन असं म्हटलं जातं। ठीक आहे, आणि बघा एखाद्या वेळेस बघा ग्रह चंद्राच्या मागे असतो तेव्हा त्याला काय म्हणतो? एखादा ग्रह किंवा तारा, तर त्याला पिधान असं म्हटलं जातं, पिधान, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, विज्ञानाच्याच पुस्तकामधला प्रश्न आहे। ठीक आहे,
वारंवारिता कशामध्ये व्यक्त करतात? तर बघा, वारंवारिता जी आहे ती हर्ट्समध्ये जी आहे व्यक्त करतात. तर वारंवारिता हे कशाचं एकक आहे ते सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. दोलन गतीमध्ये बघा, दोलन मोजण्यासाठी वारंवारिता हे जे एकक वापरले जातं. तर एका सेकंदामध्ये किती दोलने झाली त्याच्यासाठी वारंवारिता हा एकक मोजला जातो. ठीक आहे, आणि ते कशामध्ये व्यक्त केले जातात? हर्ट्समध्ये व्यक्त केले जातात, लक्षात ठेवा. तर सोनार ही पद्धत कशासाठी वापरतात? ओके, तर सोनार ही पद्धत बघा सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, समुद्री तळ आणि जहाजांची स्थिती पाहण्यासाठी हिचा वापर केला जातो. याच्यामध्ये ध्वनी जे आहे, ध्वनीचा उपयोग करून ही पद्धत जी आहे ती वापरली जात असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, ऊर्ध्वबिंदू म्हणजे काय? तर ऊर्ध्वबिंदू म्हणजे, लक्षात ठेवा, बऱ्याचशा लोकांना असं हे पाण्याशी रिलेटेड असं वाटत असेल. जमिनीवर आपण उभे राहतो व अगदी आपल्या वर असणारा जो खगोलीय बिंदू आहे त्यालाच ऊर्ध्वबिंदू असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात? तर बघा, वनस्पती अन्न तयार करण्यासाठी जे आहे ते कार्बन डायऑक्साईड याचा वापर केला जातो. तर नायट्रोजन बघा, पॅकेटबंद जे फूड असतात त्याच्यामध्ये नायट्रोजनचा वापर हा केला जात असतो. ठीक आहे, ह्युमस म्हणजे काय? तर ह्युमस म्हणजेच कुथित मृदा म्हणजेच असं सुद्धा म्हणू शकतात. याच्यामध्ये बघा, जे जैविक घटक असतात प्राण्यांची म्हणजे पालापाचोळा वनस्पतीचा आणि प्राण्यांचे अवशेष त्याच्यापासून जी मृदा तयार होते तिला कृतीत मृदा असं सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, बर्फाला उष्णता मिळाली की पुन्हा वितळू लागतो त्याला काय म्हणतात? ठीक आहे, तर बघा त्याला म्हणतात विलयन. ठीक आहे, जेव्हा बर्फाला पुन्हा उष्णता मिळाली तर तो पुन्हा वितळू लागतो त्यालाच म्हणतात विलयन. ठीक, अशी आपली सगळी प्रश्न झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.